शिवाजी राजे आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात 11 जून 1662 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये इतर 23 किल्ल्यांसोबत पुण्याच्या जवळचा कोंढाणा देखील स्वराज्यातून मोगलांच्या ताब्यात गेला। कोंढाण्यासारखा बळकट आणि मोक्याचा गड स्वराज्यातच हवा, हा विचार जिजाऊंनी शिवाजी राजांना बोलून दाखवला। जिजाऊंची आज्ञा शिरसावंद्य मानून राजांनी तयारी सुरू केली। कामगिरी सोपी नव्हती। गडावर होता उदयभान किल्लेदार, सोबत होते जवळपास 2000 सरदार। मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राजांकडे गेलेल्या तानाजी मालुसऱ्यांना कोंढाण्याच्या चढाईविषयी कळलं। लढाईतला धोका ओळखूनही तानाजीनं आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं राजांना सांगत कोंढाणा स्वराज्यात आणण्याचा विडाच उचलला। सूर्याजी, शेलार मामा यांच्यासह 500 मावळ्यांच्या साथीनं मिट्ट काळोखात तानाजीनं गडावर हल्ला चढवला। मुघलांच्या सरदारांनीही उलट आक्रमण केलं। किल्लेदार उदयभानाबरोबरच्या लढाईत तानाजींची ढाल तुटून पडली। रक्ताळलेल्या हाताला शेला गुंडाळून तानाजीनं उदयभानाला जेरी सांडला। तानाजीच्या या आवेशानं बाकी मावळ्यांनाही स्फुरण चढलं। तानाजी आणि उदयभान यांच्या तुंबळ लढाईत एक वार वर्मी लागून तानाजी धारातीर्थी पडला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजीला पाहून मावळ्यांचं अवसान गळालं। ते सैरावैरा पळू लागले। तुमचा बाप तिकडे मरून पडलाय आणि तुम्ही पळताय काय, असे म्हणत सूर्याजी पुढे आला। त्या क्षणी हर हर महादेवची गर्जना आसमंतात निनादली। मावळ्यांच्या शौर्यापुढे मुघलांनी गुडघे टेकले। गडावर भगवा फडकल्यावरच मावळ्यांच्या तलवारी म्यान झाल्या। महाराजांची स्वारी गडावर आली, पण विजयाचा आनंद क्षणभंगूर ठरला। तानाजीच्या वीर मरणाची बातमी ऐकून महाराज गहिवरले। गड आला, पण माझा सिंह गेला। महाराजांच्या तोंडून निघालेल्या या शब्दांनी इतिहासाचा नवा अध्याय लिहिला। सिंहासारखं धाडस दाखवलेला तानाजी मालुसरे इतिहासात अजरामर झाला। त्याच्या शौर्याची आठवण म्हणून कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं।